तर राष्ट्रहिताचं नसल्यास भागवतांनी केंद्र सरकारला खाली खेचावं। मोहन भागवत यांच्यामध्ये सरकारला खाली खेचण्याची ताकद आहे। मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली। तर मणिपूर देशाचा अविभाज्य भाग, पण दुर्दैवाने तिकडे दुर्लक्ष होतंय। मणिपूरच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। संघाचा वापर केला गेला यामध्ये, या निवडणुकीमध्ये मोहन भागवत म्हणतात। मग तुम्ही तसं स्पष्टपणे सांगा, संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा संबंध नाही, जसं जे.पी. नड्डाने सांगितलेलं आहे। जे.पी. नड्डाने सांगितलंय आम्हाला संघाची गरज नाही, हे सरकार खाली खेचा। मोहन भागवतांना वाटत असेल हे सरकार राष्ट्राच्या हिताचं नाहीये, राष्ट्राच्या अखंडतेच्या हिताचं नाही, तर मोहनराव भागवत साहेबांनी हे सरकार खाली खेचावं, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे। मणिपूरवरनं प्रचंड चर्चा झाली। परवा प्रशांत दादाही त्या मीटिंगला उपस्थित होते। परवा जी आमची वर्किंग कमिटी झाली किंवा काली नगरच्या सभेमध्ये या सगळ्याचा उल्लेख झाला। मणिपूर या देशाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे। तिथली जी महिला आहे, तिथले जी लहान मुलं आहेत, तिथले जे कर्तृत्ववान पुरुष आहेत ते भारतीय आहेत। जम्मूमध्ये परवा झाले, एकीकडे माननीय प्रधानमंत्रीजी तिसऱ्यांदा शपथ घेत होते आणि दुसरीकडे जम्मूमध्ये अतिरेक्यांचा हल्ला होत होता। हे प्रचंड वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत।